चहा पिण्याचे शरीरावर होणारे परिणाम व चहाला पर्याय जाणून घ्या. क्रमांक 1. चहामध्ये कॅफीन आणि थिऑनिन असते, ज्यामुळे पोटात ॲसिड तयार होण्याचे प्रमाण वाढते. रिकाम्या पोटी चहा घेतल्याने छातीत जळजळ आणि अपचन होऊ शकते. क्रमांक 2. चहामध्ये टॅनिन्स असतात. जर तुम्ही जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच चहा प्यायलात तर शरीराला अन्नातील लोह आणि कॅल्शियम शोषून घेण्यास अडचण येते. क्रमांक 3. चहामधील कॅफीनमुळे मेंदू उत्तेजित होतो. रात्री उशिरा चहा घेतल्यास झोप न येणे यासारख्या समस्या होऊ शकतात. क्रमांक 4. चहा हा डायुरेटिक आहे, म्हणजे यामुळे वारंवार लघवीला होते. जास्त चहा प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. क्रमांक 5. अतिप्रमाणात चहा प्यायल्याने शरीरातील कॅल्शियम युरिन वाटे बाहेर फेकले जाते, ज्यामुळे दीर्घकाळात हाडे कमकुवत होऊ शकतात. क्रमांक 7. सकाळी उठल्याबरोबर आधी पाणी प्या किंवा एखादे फळ, भिजवलेले बदाम खा आणि त्यानंतर चहा घ्या. क्रमांक 7. दिवसातून 2 पेक्षा जास्त कप चहा पिणे टाळावे. क्रमांक 8. साखरेऐवजी गुळाचा वापर करणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते, परंतु गूळ घालताना दूध फाटू नये याची काळजी घ्यावी लागते. क्रमांक 9. चहामधील कॅफीनमुळे शरीरात कोर्टिसॉल नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढू शकते. यामुळे विनाकारण धडधड होणे किंवा अस्वस्थता वाढणे अशा समस्या जाणवू शकतात. क्रमांक 10. चहाची सवय लागल्यास वेळेवर चहा न मिळाल्यास डोकेदुखी, चिडचिड आणि थकवा जाणवतो. हे कॅफीनच्या प्रवालंबित्वामुळे होते. क्रमांक 11. जास्त चहा प्यायल्याने दाताच्या इनेमेलवर डाग पडतात आणि दात पिवळसर दिसू लागतात. क्रमांक 12. चहामुळे शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुमे येण्याची शक्यता असते. क्रमांक 13. चहामध्ये आले, गवती चहा किंवा वेलची घालून तो पौष्टिक करावा. क्रमांक 14. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर चहामधील साखरेचे प्रमाण कमी करणे किंवा चहा पूर्णपणे टाळणे खूप फायदेशीर ठरते. क्रमांक 15. आपण चहामध्ये जी साखर घालतो ती एम्प्टी कॅलरीज असतात. दिवसातून 4-5 कप चहा प्यायल्याने शरीरात साखरेचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्तातील इन्सुलिन पातळी बिघडू शकते. यामुळे भविष्यात मधुमेहाचा धोका वाढू शकतो. क्रमांक 16. चहामधील साखर आणि दूध यामुळे शरीरातील कॅलरीज वाढतात, ज्यामुळे पोटाचा घेर किंवा वजन वाढण्यास मदत होते. क्रमांक 17. चहामधील कॅफीन शरीरातील मेलाटोनिन नावाच्या हार्मोनला रोखते. हे हार्मोन आपल्याला शांत झोप लागण्यासाठी मदत करते. रात्री चहा प्यायल्याने झोप पूर्ण होत नाही, ज्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीच्या कामावर आणि उत्साहावर होतो. क्रमांक 18. अतिप्रमाणात चहा पिल्याने शरीराला
विटॅमिन B12 शोषून घेण्यास अडथळा येऊ शकतो. हे जीवनसत्व मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. क्रमांक 19. चहामधील टॅनिन्स शरीरातील झिंकच्या पोषणावरही गदा आणतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो. क्रमांक 20. जास्त चहा पिल्याने हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात किंवा विनाकारण छातीत धडधडल्यासारखे वाटते. क्रमांक 21. चहाची तलब कमी करायची असेल तर गवती चहा उत्तम आहे. तो दुधाशिवाय आणि कमी साखरेत घेतल्यास पचन सुधारते, सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. क्रमांक 22. चहामधील कॅफीनमुळे तात्पुरत्या स्वरूपात रक्तदाब वाढू शकतो. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी कडक चहा टाळलेलाच बरा. क्रमांक 23. चहा प्यायल्यावर सुरुवातीला उत्साह वाटतो, पण कॅफीनचा परिणाम ओसरला की मेंदूला अधिक थकवा जाणवतो. यामुळे दीर्घकाळ एकाग्रता टिकवणे कठीण जाते. क्रमांक 24. चहा जास्त वेळ उकळू नका. चहा जितका जास्त उकळेल तितके टॉन्सिल्स जास्त बाहेर पडतात आणि पित्त वाढते. क्रमांक 25. चहामधील कॅफीन हे लघवीवर्धक असते. यामुळे शरीरातील पाणी बाहेर टाकले जाते. जर तुम्ही पुरेसे पाणी पीत नसाल तर चहामुळे त्वचा कोरडी पडणे आणि होठ फाटणे असे प्रकार घडू शकतात. क्रमांक 26. काही स्वस्त चहा पावडरमध्ये फ्लोराईडचे प्रमाण जास्त असू शकते. अतिप्रमाणात असा चहा प्यायल्याने हाडे आणि सांधे दुखू शकतात. तसेच चहामुळे शरीरातील कॅल्शियमचे उत्सर्जन वाढते, जे भविष्यात ऑस्टिओपोरोसिसचे कारण असू शकते. क्रमांक 27. मसालेदार चहा बनवताना त्यात आले, तुळस, मिरी, दालचिनी याचा वापर करा. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि पित्ताचा त्रास कमी होतो. क्रमांक 28. चहासाठी मोठे कप वापरण्याऐवजी लहान कप निवडा. यामुळे आपोआप चहाचे प्रमाण कमी होते. क्रमांक 29. दुपारी 4-5 च्या दरम्यान चहा घेणे सर्वात सुरक्षित मानले जाते, कारण त्यावेळी शरीरातील ऊर्जेची पातळी नैसर्गिकरित्या कमी झालेली असते. क्रमांक 30. व्यायामानंतर लगेच चहा घेऊ नका, कारण त्यावेळी शरीराला पाण्याची जास्त गरज असते. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.